जमलेली आहे. मला विश्वास आहे की पोलीस यंत्रणा निपक्षपातीपणे वागेल आणि या सगळ्या सभेच्यासाठी म्हणून ते आम्हाला आवश्यक ती सुरक्षितता आणि आवश्यक ते शांततामय वातावरण प्रदान करते. राजे हो, आपल्या सगळ्यांना एकदा शांतपणे सांगितलं पाहिजे. भाजपने मागच्या काही दिवसांमध्ये एक शब्द वारंवार बोलून बोलून गुळगुळीत केला, फेक नरेटिव्ह. आता हे फेक नरेटिव्ह शब्द करणारी भाजपा मुळात त्यांनी एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि ते नरेटिव्ह असं होतं, ते असं म्हणाले की उद्धव साहेबांनी 2.5 वर्षामध्ये काय केलं. आपल्या सगळ्यांना ते 2.5 वर्षात काय केलं हे आम्हाला सांगायचंय. साधारणतः 2 वर्ष संपूर्ण देश ह्यांचे एकदा काय ते एकदा मिटवा, बाजूच्या मिटवा, चष्मेवाला दादा कळलं हो, मला कळलं. मी तुम्ही आहात त्याची नोंद घेतली आणि तसं मी बघायची नाही, मी ऐकायची चीज आहे. काय म्हणजे किती डिस्टर्ब करा आपल्याला काही लिमिट केलं. आपली माणसं तुम्ही गळ्यात मशाला असते. राजे हो, 2 वर्ष कोरोनाचा हाहाकार चालू होता. माणूस माणसाला ओळखत नव्हता, बाप बापाला ओळखत नव्हता. इतका कोरोनाचा हाहाकार चालू असताना कुणीही बाहेर येऊ नये अशा पद्धतीच्या वारंवार सूचना सांगितल्या जात होत्या. त्या सूचना अजूनही आपल्याला पाठ झाल्यात. अमिताभ बच्चनचा आवाज डायलर टोन लावल्याबरोबर आपल्या कानात घुमायचा आणि सांगितलं जात होतं की हाथ धोते रहिए, कम से कम 10 सेकंड तक हाथ धोते रहिए, मास्क पहनिए, दूरी बनाए रखिए, जरूरत नहीं है तो घर के बाहर मत निकलिए, घर में ही रहिए. जनता कर्फ्यू लोकांनी स्वतःहून स्वीकारला आणि लोकांनी तो पाळला. असं का केलं? कारण ही कोरोनाची गरज होती. माणसांनी माणसांना भेटायचं नाही, गर्दी करायची नाही, संपर्कात यायचं नाही, ही गरज होती. आणि त्या काळामध्ये शाळा सुद्धा ऑनलाईन भरल्या, बिझनेसच्या मीटिंग ऑनलाईन झाल्या. लोक एकमेकांना ऑनलाईन वर भेटायची, बोलायची, चर्चा करायची, गप्पा करायची. नातेवाईकांना बोलण्यासाठी आपण व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल वापरायचो. असंच होतं ना सगळं. या सगळ्या काळात सुद्धा सन्माननीय पक्षप्रमुख आणि त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव साहेब आपल्या सगळ्यांना या तंत्रज्ञानाचा आधार घेत भेटायला यायचे, स्क्रीनवर दिसायचे. आणि ते स्क्रीनवर का दिसायचे, ते का येत नव्हते लोकांमध्ये, कारण तो कोरोनाचा काळ होता. पण हा कोरोनाचा काळ होता हे जाणीवपूर्वक बाजूला ठेवत उद्धव साहेब कसे बाहेर येत नव्हते हे सांगायचा प्रयत्न काही बदमाशांनी केला. त्यातला एक बदमाश याही भागात राहतो. 2 वर्ष उद्धव साहेबांनी आमच्या सगळ्यांची काळजी घेतली, घरातल्या माणसासारखी काळजी घेतली. ही 2 वर्ष काळजी घेताना एकीकडे जेव्हा गुजरातमध्ये प्रेतं रस्त्यावर जाळली जात होती, उत्तर प्रदेशमध्ये प्रेतं नदीवर तरंगत होत होती, त्यावेळेला महाराष्ट्रात मात्र प्रत्येक जाती धर्माच्या इतमामात आणि संस्कारामध्ये त्या प्रेतांची विल्हेवाट लागत होती. आणि प्रत्येकाची अगदी काळजी सुद्धा घ्यायला आरोग्यमंत्री तत्कालीन डॉक्टर राजेश टोपे आणि मुख्यमंत्री उद्धव साहेब स्वतः जातीने काम करत होते. हे फार उल्लेखनीय आहे की कोरोना काळात जेवढे बल्क मृत्यू एका रात्रीत झाले नाही, तेवढे बल्क मृत्यू कोरोनाचा काळ उलटून गेल्यावर आता गद्दार यांचं सरकार असताना, काय तो खेकडेवाला माणूस तानाजी सावंत, हा तानाजी सावंत आरोग्यमंत्री असताना एवढे मृत्यू बल्क मध्ये झाले. घाटीमध्ये झाले, संभाजीनगरला झाले, नांदेडमध्ये झाले, दस्तूरखुद्द कळव्यामध्ये झाले. 2 वर्ष उद्धव साहेबांनी सगळ्यांची काळजी घेतली. 6 महिने कशात गेले. 2 वर्षानंतर अचानक उद्धव साहेबांना मणक्याचा विकार उद्भवला. आजार इतका दुर्धर होता की माणूस जगेल की वाचेल याची शक्यता नव्हती. आदरणीय रश्मी बहिणी आपल्या 2 लेकरांना पंखाखाली घेऊन काहूर भरल्या नजरेने त्या आयसीयूच्या रूम कडे बघायच्या की आपला नवरा आत आहे, आपला नवरा
मृत्यूच्या दारेमध्ये आहे. आपली 2 लेकरं आहेत जी अत्यंत सभ्य सुसंस्कृत आणि सज्जन वातावरणात वाढलेली लेकरं आहेत. काय करावं या सगळ्यांमध्ये? आणि मग उद्धव साहेबांनी आपल्या विश्वासातल्या एका माणसाला बोलवलं. विश्वास याच्यासाठी वाटला कारण तो माणूस 2 दिवसांपूर्वी काहीतरी बोलत होता, मला कोणी हलक्यात घेतलं नाही, मला कोणी हलक्यात घ्यायचं नाही, मला तुम्ही हलक्यात घेतलं म्हणून मी तुमचं सरकार पाडून दाखवलं. अरे दादा, तुला हलक्यात का घेतलं? का घेतलं हलक्यात? मुख्यमंत्री शिंदे म्हणतात की मला त्यांनी हलक्यात घेतलं म्हणून मी सरकार पाडून दाखवलं. अहो शिंदे साहेब, तुम्हाला हलक्यात का घेतलं? हो घेतलं, तुम्हाला हलक्यातच घेतलं. आणि तुम्हाला हलक्यात घेणं ही चूक झाली. पण हलक्यात का घेतलं? कारण उद्धव साहेब हा देव माणूस आहे, तो साधा भोळा माणूस आहे. आणि त्या देव माणसाची बायको, आपला देव माणूस, आपला नवरा, आपलं कुंकू, आपलं सौभाग्य, आपल्या 2 लेकरांचा बाप मृत्यूच्या दारेत असताना या राज्याचं, या सत्तापाटाचं, या सिंहासनाचं, या मुख्यमंत्री पदाचं काय अवडून बसणार त्या मागणीला? आपलं कुंकू जिथं मृत्यूच्या दारेत आहे. काय करावं? म्हणले विश्वासानं कुणाला तरी बोलवा. आदित्य दादांनी विश्वासाने बोलावलं एकनाथ शिंदेंना आणि गटनेते पदाचं पद बहाल करत एक कागद, एक अथॉरिटी दिली की चाल तुझ्या सहीने होऊ दे काही काही गोष्टी, गरज पडेल तुला. दिलं होतं कशासाठी कागद, सही कशासाठी केली होती आणि त्याचा वापर कशासाठी झाला? आता पिक्चर काढून दमायला लागले धर्मवीर वगैरे काय काय. अरे आम्ही बी पिक्चर काढू सत्ता आल्यावर. आम्ही काय पिक्चर काढू माहितीये का? आमच्या लहानपणी आम्ही पिक्चर बघितला होता अलीबाबा 40 चोर. आम्ही आता त्याचा सिक्वल 2 करणार आहोत. आम्ही त्याचा सिक्वल 2 करणार आहोत देवेंद्र बाबा और 40 गद्दार. तुम्ही काय केलं? ज्या 6 महिन्याच्या काळात मृत्यूशय्येवर उद्धव साहेब असताना तुम्ही त्यांच्याशी गद्दारी केली, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. काही चंगुर मंगुर लोक माझे व्हिडिओ क्रॉप करून आज फिरवत होते म्हणे. छपरी छपरी, एकदम छपरी. हाफ बिर्याणी आणि 30-60 वाले सगळे. ती बी हटवटती बरं का, चांगली ब्रँडेड बी नाही. कारण त्याला बी माहिती आहे अवकातीनुसार ठेवावं लागते. मग असे सगळे 30-60 चंगुर मंगुर वाले व्हिडिओ फिरवायला लागले. आमचा राम, आमचा राम. अबे तुम्हाला राम कळला का? राम एक वचनी होते, एक पत्नी होते, एक वाणी होते. रामाने एका वचनासाठी अख्खा 14 वर्षांचा वनवास भोगला होता. अरे तुम्ही सत्ता असताना आणि पद मिळाली होती तेव्हा तुम्ही उद्धव साहेबांना वचन देत होतात आणि बोलत होतात की आम्ही तुमच्या सोबत राहू. एकतर म्हणायचा त्यांनी सांगितलं तर 7 मजल्यावर उडी मारतो, तो सगळ्यात आधी पळून गेला. एक म्हणायचा त्यांनी सांगितलं तर मरून जातो. आणि त्या गद्दारांचा जो नेता आहे ना, जो नंतर मुख्यमंत्री झाला, तो काय म्हणायचा? उद्धव साहेबांवर असली मंत्रीपद आम्ही ओवाळून टाकतो म्हणायचे की नाही? दिला होता की नाही राजीनामा? सभेमध्ये बोलता बोलता राजीनामा दिला होता, दाखवायचा होता व्हिडिओ मला आता. आणि त्या सगळ्या लोकांनी ती वचनं गेली कुठे? अरे प्रभू श्रीराम एक वचनी होते, तुम्हाला काय वचन पाळायचं कळलं? अरे तुम्ही तर साध्या 50-50 खोक्यावारी पळून गेला. तुम्हाला काय हिंदू धर्म कळला? हिंदू धर्म कशाला म्हणतात? की समोरच्या डोळ्यातला, समोरच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून भरून येणारं मन आणि समोरच्या डोळ्यातला टपोरा थेंब बघून गलबलून येणारा ऊर, या दोन्हीतून वाहणारा जीवन प्रवाह म्हणजे हिंदुत्व. कुटुंब संकटात असताना पळून जाणं म्हणजे हिंदुत्व नाही. कुटुंब संकटात असताना ताकदीनं त्या कुटुंबासाठी आपल्या कवयित घेऊन त्याला सुरक्षा देण्यासाठी जीवाचं रान करणं म्हणजे हिंदुत्व. सुषमा अंधारे ताकदीनं 5ची बहीण म्हणून या सगळ्या संकट काळात उभी राहिली. आणि सुषमा अंधारे तुमच्यासारखी पदाची अपेक्षा करत नाही. पदाची अपेक्षा करायची असती तर तुमच्या गद्दार गँगमध्ये सामील झाली असती. सुषमा अंधारे संकटाचा सामना करत गेली 2.5 वर्ष ताकदीनं उद्धव साहेबांसोबत.
म्हणतात. मला काय हिंदुत्व कळलं रे, काय बदमाशपणा आहे. जाऊ मला आता त्याच्यावर जायचं नाही. पण या सगळ्या लोकांनी गद्दारी केली आणि गद्दारी करून आता 2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्राचं सगळं वाटोळं करायला निघाले. या महाराष्ट्राला जे एक परंपरा होती सुसंस्कृत नेतृत्वाची, सुसंस्कृत राजकारणाची, ते सगळं सुसंस्कृत राजकारण धुळीस मिळवण्याचा प्रयत्न सुरू झाला. दादा हो, अरे इथल्या लेकी बाळी, इथे छत्रपती शिवरायांचा वारसा आहे. ज्या छत्रपती शिवरायांनी प्रसंगी एखाद्या माय माऊलीचा कुणी अवमान केला तर त्याचा चौरंगा केला, त्याचे हात पाय कलम करण्याच्या शिक्षा केल्या. त्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये इथे बाजूला संगमनेरला त्या जयश्रीताई थोरातांच्या बद्दल सुजय विखे काय गलिच्छ भाषा वापरतो. संसदरत्न खासदार सुप्रियाताईंच्या बद्दल अब्दुल सत्तार काय वाईट भाषेत बोलतो. यांच्यातला एक बदमाश आचार्य त्या संभाजीनगर मधला काय उर्मट पद्धतीने बोलतो. त्यांना काय हिंदुत्व कळलं, यांना काय महिलांचा सन्मान कळला. ही निवडणूक यासाठी गरजेची आहे की इथल्या माय माऊल्यांना सुरक्षा मिळाली पाहिजे. गेल्या 2.5 वर्षामध्ये 70 वर्षाची आजी पण सुरक्षित नाही आणि 3 वर्षाचं बाळ पण सुरक्षित नाही. 3 वर्षाच्या लेकरांवर जर बलात्कार होत असतील, 3 वर्षाचं बाळ, ते बाळ जर सुरक्षित राहत नसेल आणि त्याच्यावर गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस जर चकार शब्द बोलू शकत नसतील तर आम्ही कुणाच्याकडे बघायचं, आम्ही कुणाची अपेक्षा करायची. पण देवेंद्र फडणवीसांकडून आम्ही काय अपेक्षा करावी. गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना स्वतःच्या बायकोला जिथं सुरक्षा देणं होत नाही तिथं ते आम्हाला काय सुरक्षा देतात. सभागृहाच्या पटलावर स्वतः देवेंद्रजींनी सांगितलं आहे की माझ्या पत्नीवर, अमृतावर अनिक्षा जयसिंगानी नावाची व्हॉइस फाईल करत होती, तिथे व्हिडिओ रेकॉर्ड करत होती आणि म्हणून माझ्या बायकोने एफआयआर केली. आता गृहमंत्र्याच्या बायकोची जर व्हिडिओ रेकॉर्ड होऊ शकतात तर गोरगरिबाच्या लेकरांचं काय. आणि असा माणूस गृहमंत्री म्हणून कसं काम करू शकत. ह्याला चाणक्य म्हणतात काही लोक. चाणक्य असा असतो होय. अरे चाणक्य नेते घडवतो. पवार साहेबांना लोक चाणक्य वगैरे म्हणतात कारण पवार साहेबांनी नेते घडवले. दिलीप वळसे पाटील असतील, हसन मुश्रीफ असतील किंवा तिकडे प्रफुल्ल पटेल असतील, आताचे मुख्यमंत्री अजित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, हे सगळे लोक पवार साहेबांनी घडवले. ते चाणक्य. वंदनीय बाळासाहेब त्यांनी नेते घडवले. चंद्रकांतजी खैरे साहेब असतील किंवा अनंतराव अडसूळ असतील, नारायण राणे आता जरी उड्या मारत असले तरी आमच्याच बालवाडीत शिकून गेलेले आहेत. वंदनीय बाळासाहेबांनी नेते घडवले, फडणवीसांनी नेते घडवले नाही. फडणवीसांनी नेते चोरले, ब्लॅकमेलिंग करून करून चोरले. एकेकाला ब्लॅकमेल केलं. ज्यांच्या फायली होत्या ते ब्लॅकमेल झाले. आपल्या आजोबाला पण त्यांनी ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला पण कर नाही त्याला डर कसले. आम्ही घाबरलो, आम्ही झुकलो नाही, आम्ही वाकलो नाही, आम्ही थकलो नाही, आम्ही रुकलो नाही. आम्ही आमचा लढा, आम्ही आमची सत्याची मशाल धगधगत ठेवू, आम्ही तेवढ ठेवू. राजे हो, का ही निवडणूक महत्वाची आहे आणि का महाविकास आघाडीचं सरकार आणायचंय. एक गलिच्छ प्रथा, जी प्रथा याच्या आधी कुठल्याही सरकारमध्ये नव्हती, ती गलिच्छ प्रथा एकनाथ शिंदेंनी केली. काय प्रथा सुरू केली. सत्ताधाऱ्याच्या आमदारांनी आपापल्या मर्जीतले पीआय आपल्या एरियातल्या पोलीस स्टेशनला आणून बसवले आणि त्या पीआयने एकच काम करायचं. सत्ताधाऱ्याचा माणूस असेल आणि त्याने कितीही वाह्यातपणा केला, बेकायदेशीर वागला तरी त्याच्या अगेन्स्ट कुठलीच एफआयआर घ्यायची नाही. एफआयआर घ्यायची असेल तर आमदाराला विचारायचं. आमदार म्हटला तरच एफआयआर होईल, नाही तर एफआयआर होणार नाही. आणि विरोधकांनी प्रश्न विचारले की त्यांच्यावर मात्र लगेच खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे. पण पीआय साहेब, अहो तुम्ही तरी इमान राखा ना. अहो आता फक्त 15-20 दिवसाचाच प्रश्न आहे. डिसेंबर मध्ये तुम्ही आहात तर आम्ही काहीच विषय नाही. तुमची ना आमची जोड आहे. आणि असं होणी बरं का की इकडं ह्या भागाला ह्या मालेगाव भाईला एखादं मंत्रीपद मिळालं तर अवघडच आहे की सगळं. राजे हो, ज्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचे 3, 13, 9, 18 झाले, 2.5 वर्ष झाला लढते मी. माझी लढाई जात
लिंग, भाषा, गरिबी श्रीमंती याच्या पलीकडे जाऊन माझी लढाई इथल्या तरुणांच्या साठीची आहे. माझी लढाई माझा तरुण, माझा भाऊ, माझ्या घरातला कुठलाही सदस्य हा कुठल्याही व्यसनांच्या आहारी जाऊ नये आणि त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये यासाठी मी का लढाई लढते? कारण मी एक आई आहे, मी एक बहीण आहे, मी एक लेक आहे आणि त्यामुळे माझा बाप, माझा भाऊ, माझा मुलगा हा ड्रग्ज सारख्या अत्यंत वाईट व्यसनाच्या आहारी जाऊ नये म्हणून मी लढते. काय करावं या लोकांनी? आम्ही ड्रग्जचे साठे का पकडले म्हणून प्रश्न विचारले. आम्ही विचारलं की कोण आहे ललित पाटील ज्याला तुम्ही ससूनमध्ये ऍडमिट केलाय. मी भल्यातल्या भल्या डॉक्टरांना विचारलं की बाबा असा कोणता आजार आहे की ज्या आजारासाठी साधारण 10-11 महिने एखाद्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं जाईल, कुठला आहे? ते म्हणले ताई असं कोणताच आजार नाही. म्हटलं कॅन्सर, केमो वगैरे? तर म्हटले केमोच्या पण पेशंटला सायकल नुसार ठेवतात 15 दिवस वगैरे, एवढं काही सलग काही ठेवत नाही. म्हणलं एखादी गर्भारबाई गरोदर दिवस गेलेली काय? ते म्हणले ताई तसं नाही असलं तर 9च महिने ठेवतात, 9 महिन्याच्या पलीकडे ठेवत नाहीत. मग ललित पाटीलला असा कोणता आजार झाला होता म्हणून त्याला तब्बल 1.5 वर्षापेक्षा जास्त काळ ससूनमध्ये ठेवला? कुणाच्या आशीर्वादाने ठेवला? ससून मधलं रॅकेट कोण चालवत होतं? ललित पाटीलला पळून जायला मदत कोण केली? आता हे प्रश्न आम्ही विचारले. आम्ही विचारले नाही, आपण नुसते प्रश्न विचारले दादा, पर चोर की दाढी में तिनका. आपण नुसते प्रश्नच विचारले होते, गडबडूनच गेले ना, गडबडून गेले. मग काही चंगूर मंगूर लोकांना पुढे केलं. त्या चंगूर मंगूर मधला एक छपरी होता, 30 आणि हाफ बिर्याणी होता. आता तो जो 30 आणि हाफ बिर्याणी वाला होता, माझ्या आधी लक्षात आलं नाही. मी दसऱ्या मेळाव्यात बोलवा म्हटलं, त्याला असं वाटलं आता आपण लईच मोठे नेते झालो. आपण म्हणजे काय, सुषमा अंधारेने नाव घेतलं म्हणजे काय, मला लक्षातच आलं नाही. मला नंतर खूप लोकांनी सांगितलं, ताई म्हणले लय छपरी माणूस आहे. म्हणले तुम्ही चांगले म्हणून सोडा. त्याने आबरू नुकसानीची नोटीस पाठवली. बघा हा माया हो, माझ्या भावंडांना व्यसनापासून लांब ठेवायचंय ही लढाई मी सुरू करते आणि तो प्रश्न विचारला म्हणून माझ्यावर आबरू नुकसानीची नोटीस पाठवतात. मी 2.5 वर्षापासून म्हणते देवेंद्रजींना, अहो राज्यात एवढे ड्रग्जचे, एमडी ड्रग्जचे साठे कसे काय सापडतात? तुमच्या नाकाखाली हे सगळे साठे चालतात, कसं काय हे सगळं घडतं? ते म्हणाले आम्ही नेक्सस बाहेर काढू. 2.5 वर्ष झालं नेक्ससच बाहेर काढला नाही. पण प्रश्न विचारणाऱ्या सुषमा अंधारेवर केस करतात, असा कोणता न्याय आहे की विरोधकांनी प्रश्न विचारल्यावर असं कोणत्या काळात, कोणत्या सरकारच्या काळात झालं की विरोधकांचा प्रश्न विचारण्याचा अधिकार हिरावून घेतला आणि विरोधकांनी प्रश्न विचारल्यावर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर केसेस टाकल्या? पण इथं झालं, मी साधा प्रश्न विचारला की अरे बाबा ललित पाटील त्याचा कारखाना नाशिक मध्ये सापडला, नाशिकचे पालकमंत्री हे भुसे साहेब आहेत, मग पालकमंत्र्याला माहित नव्हतं का? साधा प्रश्न आहे बरं का. 2 बातें हो सकती है सनम तेरे इकरार की, 2 बातें हो सकती. मी काय प्रश्न विचारलाय? मी प्रश्न असा विचारला की साधं ब्युटी पार्लर जरी उघडायचं असेल तर ब्युटी पार्लर उघडायला सुद्धा परवाना लागतो, शॉप ऍक्ट लागतं, लायसन लागतं, तुमचं शिक्षण पूर्ण झालंय का नाही, काही माल खरेदी करावा लागतो, एखादं शॉप तयार करावं लागतं, गिराईक यावे म्हणून जाहिरात करावी लागते, पिठाची गिरणी जरी टाकली शॉप ऍक्ट लागतं, लायसन लागतं, लाईट बिल भरावं लागतं. असतात की नाही गोष्टी? एवढा मोठा एमडी ड्रग्जचा कारखाना जर नाशिक मध्ये उभा राहिला तर त्या कारखान्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी, त्याचं गोडाऊन, त्याची जागा, तिथलं ट्रान्सपोर्टेशन, एवढ्या सगळ्या गोष्टी पालकमंत्र्यांना माहित नाहीत, असं कसं शक्य आहे? साधा प्रश्न कसं शक्य आहे? पण मी काय म्हणलं, 2 बातें हो सकती है सनम तेरे इकरार की, सनम तेरे इनकार की असं मी गृहीत धरते की चला तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर की तुम्हाला माहितीच नाही बाबा.
जर तुम्हाला माहित नाही एवढी मोठी गोष्ट तुमच्या एरियात घडत होती तर तुम्ही कसले पालकमंत्री? तुम्ही काय कॉप्या करून पास झालेले आहात काय? मंत्री म्हणून जर तुम्हाला कारभार बघता येत नसेल, तुम्हाला कळत नसेल की तुमच्या एरियामध्ये म्हणजे ड्रग्जचा एवढा मोठा कारखाना चालू आहे, तर तुम्ही करत काय होतात? या मालेगाव शहरात सगळा ड्रग्ज माफियांचा धुमाकूळ कुणाच्या आशीर्वादाने झाला? कोण होता तो पठ्या? ड्रग्ज माफियाचं ललित पाटीलशी नेमकं नातं काय होतं? साधे साधे प्रश्न होते आपले. मग काही जण म्हणले आम्ही विकास पुरुष आहोत, आम्ही फक्त विकास आणि विकास करत असतो. अच्छा, तुम्ही विकास करता का? मग तुम्ही इथंच हे काय सोयगाव दाभाडी शिवरोड जवळचं मोकळं भूखंड, तिथं सगळं ड्रग्ज कुत्ता गोली खाऊन बेशुद्ध अवस्थेत लई पोरं पडलेली असतात. हा, एकदम असा व्यसनाधीन सगळा एरिया, त्याच्याकडे तुमचं का लक्ष जात नाही? का ती पोरं सगळी वाया चालली, ती सगळी पिढी उद्ध्वस्त व्हायला लागली? अहो, एखाद्याच्या घरात व्यसनाधीन माणूस असेल तर त्याच्या कुटुंबातल्या बायकांना विचारा की ती किती त्रस्त असतात, ती किती परेशान असतात की घरात जर कोणी व्यसनी असेल तर. का त्याच्यावरती काहीच बरं बोललं गेलं नाही? मालेगावातली पोरं गावठी कट्टे वापरायला लागले. गावठी कट्टे. आणि ज्या पोरांच्या हातामध्ये स्पर्धा परीक्षेचं पुस्तक दिसायला हवं, ज्या परीक्षेच्या ज्या वयाच्या पोरांच्या हातामध्ये रोजगार दिसायला हवा, ती पोरं हातात गावठी कट्टे घेतात. हे कुणामुळे? हे वातावरण आलं तरी कुठून? भर रस्त्यात लेकीवाळी सुरक्षित नाही, भर रस्त्यात गुंडागर्दी वाढत जाते, याच्यावर काहीच बोललं जात नाही. बरं, त्याच्यावर आहे सुसंस्कृतपणा काय असतो आणि शूडपणा काय असतो? काय जगात लेकरच जन्मली नाही कुणाची? जगात कुणाचा जन्मच झाला नाही, जगात कुणाचा वाढदिवसच झाला नाही. अरे एवढे पंतप्रधान ज्याच्या 10 पिढ्या राजकारणात होत्या, ती राहुल गांधी बी आपला केक असा साधा कापतोय रे, साधा. ही तलवारीने केक कापणारी माणसं कुठे आली बाबा? तलवारीने. आणि वर्ण शांतपणे सांगायला लागली. आणि यांनी सज्जनपणाचा आळ आणायचा आणि यांनी सांगायचं चांगले डांबरी रस्ते, चांगले ते डांबरी रस्ते उखडायचे आणि पुन्हा त्याच्यावर सिमेंट कॉन्क्रीटचा रोड करायचा म्हणून सांगायचे. का? सिमेंटची फॅक्टरी यांची, एजन्सी यांची, कंत्राटर यांच्याच माणसाला, वाळू यांची, किरकोळ यांचं, कोकणे यांचा, डंपर यांचा, ट्रॅक्टर यांचं, खोरं यांचं, फावडा यांचा, दलाली यांचीच. अरे खावं पण किती खावं? त्याला मी काय लिमिट? अरे माणसानं खंडीवर खावं पण जरा मांडी आणून खावं. किती किती अति कराल म्हणजे किती कराल? राजे हो, अति तिथं माती असते. आणि म्हणून 20 तारखेला गद्दार मातीत गाडले गेले पाहिजे. हे काम केलं पाहिजे. काही गरज नव्हती या मतदारसंघातला मोसम पूल तोडायची, तोडलं. मोसम पूल तोडून नव्या पुलाचं काम अपूर्ण असताना उद्घाटन करण्यावर तर लय भर. असं गाडीतच नुसते 50-50 नारळ घेऊन फिरायचं. तिथला तो फोड नारळ, तिथला तो फोड नारळ. का नारळ फोडतात माहितीये का? याच्या मागे एक अर्थशास्त्र आहे. याच्या मागचं अर्थशास्त्र काय आहे? नारळ फोडायचं आणि आपल्यातल्याच एखाद्या पंटरला तुला दिलं म्हणायचं टेंडर. मग ती शांत राहते. बघ, तुला काम दिले, हे काम पूर्ण करून तुला बिल घ्यायचं असेल तर आता आपल्याला निवडणुकीचं काम करावं लागेल, मग मला निवडून आणावं लागेल. बघ, तू तुझे हे 500 मतदार सांभाळ. त्या एका कामासाठी ते करते आपलं त्या 500 लोकांचा खर्च. अर्थशास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. हे असं अर्थशास्त्र करून करून चालवणारी लोक रातोरात डांबर ओतायचं, रातोरात रस्ता. हे अवघड खेळ. काय म्हणजे काय पद्धतीची माणसं. आपण साध्या साध्या मागण्या केल्या मालेगावसाठी. मी मगाशी गेले. छत्रपती शिवराय म्हणजे आमचं आराध्य दैवत. छत्रपती शिवराय आमच्या धमन्या धमन्यातून, आमच्या श्वासाश्वासातून, आमच्या रक्ताच्या थेंबात थेंबातून वाहणारा ऊर्जस्वल इतिहास हा शिवरायांनी लिहिलेला इतिहास आहे. या महाराष्ट्राच्या पठारावर अजूनही महाराजांच्या घोड्यांचा तापांचा आवाज येतो. ती विनष्टी महाराजांनी आमच्यामध्ये ओतलेली आहे. मगाशीही मी त्या पुतळ्याकडे गेले. महाराजांचा कर्तृत्व किती आणि महाराजांचा पुतळा काय पद्धतीचा. मला वाईट वाटलं की पुतळ्यावरती धूळ आहे. म्हटलं अरे आपण तरी स्वच्छ करावा, बाकीचं कोणाला काही वाटो की न वाटो, आपण आपल्या परीने तरी पुतळा स्वच्छ करावा.
काय परिस्थिती? छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आणि परिसर सुशोभीकरण करण्याची मागणी केली. त्याच्या पुरा करोडोचा भ्रष्टाचार करायचा. ती महसूल चौपाटी, ती गिरनार चौपाटी, त्याच्या निर्मितीसाठी किती खर्च दाखवला? 25 ते 30 कोटीचा खर्च दाखवला. आणि सुशोभीकरण काय केलं? जुने टायर, जुने टायर, कीड लागलेले लाकडं, भुसकट, भुसाच सगळा. आणि ते भुसा आणि ते लाकडं आणि ते टायर आणि त्यालाच रंग देऊन आणि त्यालाच टाकाऊतून टिकाऊ काम केलं. 10-15 लाखाचं बिल दाखवलं 25 ते 30 कोटीचं. अव दादा, अव आम्ही काय धोत्रावर इन करतो काय? काय पद्धतीचं राजकारण करता तुम्ही? रात्री अपरात्री विरोधी पक्षातल्या माणसाला धमकवायचं, पैशाचं आमिष दाखवायचं, नाही ऐकला तर त्याला अजून मारहाण करायची, खोटे गुन्हे दाखल करायचे आणि त्याला चल माझ्या पक्षात, चल माझ्या पक्षात. कारण असं तर कुणी येत नाही, असं तर कुणी सहजासहजी गद्दार व्हायला तयार नाही. त्यांना असं वाटलं की आजवायाबावर केस टाकल्यावर आजवायाबाचे समर्थक आपल्याकडे घेता येतील. पण मला असं वाटतंय की ही सगळी गर्दी बघितल्यावर त्यांच्या घरातला जेवढा म्हणून बारचा स्टॉक असेल, आज सगळा स्टॉक घरी संपवते. आज काय घरी झोपत नाही हे सगळं. राजे हो, का ही निवडणूक महत्वाची आहे? आणि आमच्या लेकरांना नोकऱ्या मिळणं अपेक्षित होतं, नाही मिळाल्या नोकऱ्या. गेल्या 2.5 वर्षामध्ये बीएड ची कुठलीही भरती निघाली नाही. गेल्या 2.5 वर्षामध्ये 70 मधल्या 65 प्रकारच्या परीक्षांचे पेपर फुटले. का पेपर फुटले? कारण 65 प्रकारच्या परीक्षा ज्या सरकारी पद्धतीने व्हायला हव्या होत्या त्या आउटसोर्सिंग वेंडर आणि ठेकेदारांना घ्यायला दिल्या. ठेकेदारांकडून परीक्षा पद्धती आणि नोकर भरतीची प्रक्रिया राबवून घेतली आणि ठेकेदारांनी आपापल्या स्वार्थानुसार मधून पेपर फोडले. लेकरांनी डोळे फोडून अभ्यास करायचं. गोरगरिबांच्या आया ज्यांना त्या पेपरचे, त्या परीक्षेचे पैसे भरणं होत नाही, एक परीक्षा द्यायची म्हणलं की लेकराला 1000 रुपयाचं चलन भरावं लागतंय, 200 रुपये कम्प्युटरला खर्च करावे लागतात. परीक्षा दाबाडीत होत नाही. परीक्षा कुठतरी मालेगावात होत नाही किंवा आजूबाजूला होत नाही. परीक्षा जिल्ह्याच्या ठिकाणी होते. जायला यायला लेकराला 1000 रुपये लागतात. एका परीक्षेसाठी लेकराला 2500 रुपये कुठून द्यायचे गरीबाच्या आई बापाने? मग गरीबाच्या आई गळ्यातलं काय जे असेल, मणी मंगळसूत्र, जे काही किडूक ते विकते, नाही तर आपल्या घरातलं किरडू विकते, त्याला 2500 रुपये देते. लेकरू डोळे फुट अभ्यास करतं, परीक्षा देतं, घरी येतं. माय बापाला वाटते आता लेकराला नोकरी लागेल आणि पेपरला बातमी येते पेपर फुटला, भरती रद्द. किती भरत्या रद्द केल्या यांनी? 65 प्रकारच्या भरत्या रद्द केल्या. कशा रद्द झाल्या 65 प्रकारच्या भरत्या? आउटसोर्सिंगचा ठेका कुणाला दिला होता? आउटसोर्सिंगचा ठेका दिला होता बीबीजी क्रिस्टल कंपनीला. बीबीजी क्रिस्टल कंपनी कुणाची? प्रसाद लाडची. प्रसाद लाड कुणाचा? देवेंद्र फडणवीसांचा. देवेंद्र फडणवीस कुणाचे? भाजपचे. भाजप कुणाची? अदानी अंबानीची. गरीबाचं कोण आहे? अरे गरीबाचा वाली कोण? तुम्ही ड्रग्ज माफियाचे वाली, तुम्ही ठेकेदारांचे वाली, तुम्ही कमिशन खाणाऱ्या दलालांचे वाली. गोरगरिबांचं कोण? राजे हो, ही निवडणूक का गरजेची आहे? कारण गोरगरिबांचा विचार मांडायचा असेल तर आम्हाला महाराष्ट्राच्या सत्तास्थानी पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेबांना स्थापित करायचं असेल तर आदवयाबासारखा एक शिलेदार इथून निवडून द्यावाच. आदवयाबाची लढाई ही आदवयाबाची लढाई नाहीये. ही एकट्या आदवहिरींची लढाई नाही. ही लढाई मालेगाव मधल्या प्रत्येक त्या पीडिताची लढाई आहे, जो इथल्या ड्रग्ज माफियांना त्रासलेला आहे, इथल्या वाळू माफियांना त्रासलेला आहे, इथल्या या लोकांच्या सौदेबाजीला, यांच्या गुंडागर्दीला, यांच्या दहशतीला, यांच्या दडपशाहीला जो माणूस त्रासलेला आहे, त्या प्रत्येकाची ही लढाई आहे. म्हणून ही लढाई आपल्याला लढायची. ही लढाई लढताना मध्ये मी नाशिकला आले आणि मी म्हटलं की मला एक नाशिक मधून पत्र आलं, बाबा ते छोटी भाभी, बडी भाभी, कुत्ता गँग, गोले कुत्ता, असं मला त्याच्यात माहिती होती सगळी. मी नुसतं एवढं बोलले बघा. आमच्या गावाकडे एक म्हण आहे, नाक खाजवलं नक्तवर मला. नुसतं आपण नाक खाजवलं तर नक्तवर मला. आम्ही नुसतं
नुसतं बोललो आणि काय लागलं बाबा ह्यांना असं दना 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 झोंबलं लगेच. अरे काय झोंबतंय तुम्हाला? बाकी कुणाला झोंबत नाही, तुम्हालाच महाराष्ट्रात का झोंबतं? काय संबंध आहे तुमचा या सगळ्या लोकांशी? तुमच्या केसेसला घाबरत नाही सुषमा अंधारे, तुमच्या कुठल्याही गोष्टींना घाबरत नाही. घाबरणारी असते तरी त्या छातीत ठोकपणे जगड्या छातीने उभारला महाराष्ट्रात पिंजून काढला नसता. आणि ताकदीने सांगते, इलाका तुम्हारा, धमाका हमारा. नवंबर के बाद इस मालेगांव में इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. काही निवडणूक महत्वाची आहे. काय या निवडणुकीसाठी आम्हाला सामोरं जायचंय? माया हो, अय राजे हो, तुम्ही विचार करा. आता त्यांनी एक नाटक सुरू केलं. पहिले त्यांना असं वाटलं की आपण 2-3 महिने 1500 रुपये वाटले तर काहीतरी फरक पडेल. पण त्यांच्या आता लक्षात आलं की 1500चा फरकच पडत नाहीये. मी 15-16 जिल्हे जेव्हा फिरले, माय बाबाच्या इमानदारीने तुम्हाला सांगते, 15-16 जिल्ह्यांमधलं जे वातावरण आहे ते वातावरण कम्प्लिटली महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. आणि अजूनही शिंदे फडणवीसांना तो निवडणुकीचा सूर सापडलेला नाहीये. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपण एवढं लाडकं लाडकं म्हणलं तरी आपण काही जनतेचे लाडके होतच नाही. जनतेचे लाडके तर अजूनही उद्धव साहेबच दिसतायत. सगळ्यात सर्वांमध्ये जनतेचे लाडके कोण, सगळ्यात लोकप्रिय कोण, तर ते उद्धव साहेब दिसतायत. मग काय करायचं? मग त्यांनी आता एक नवं नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला. कटेंगे बटेंगे, जुनी स्टाईल हिंदू मुस्लिम करायची, जुनी स्टाईल मराठा ओबीसी करायची, जुनी स्टाईल डिवाइड अँड रूल पॉलिसी करायची. फोडा आणि राज्य करा. कारण हे विकासाच्या प्रश्नांवर उत्तर देऊ शकत नाही. महागाईचं काय झालं याच्यावरती हे बोलू शकत नाही. बेरोजगारीचं काय झालं याच्यावर हे बोलू शकत नाही. आणि म्हणून यांनी अशा पद्धतीचे, पण त्याने फरक पडत नाही. लोकांनी त्यांच्या तोंडावर सांगायला सुरुवात केली, ना कटेंगे ना बटेंगे ना हटेंगे, हम डटेंगे, हम लढेंगे और हम जीतेंगे और जीतते रहेंगे. राजे हो, काय ही निवडणूक गरजेची आहे? ज्या लोकांनी माणसात माणूस ठेवला नाही, जातीत जात ठेवली नाही. कधी काळी इथली मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार बागवान सुतार लोहार कुंभार, राऊशी बेरड बेस्तर बेलदार, माकडवाले अस्वलवाले छत्रकती पारदी घिसाडी कैकाडी आराधी भराडी गोंधळी वासुदेव मसनजोगी फासे पारदी पाल पारदी राज पारदी, ही सगळी 12 बलुतेदार 18 अलुतेदार सगळी माणसं गावगाड्यामध्ये गुण्या गोविंदाला राहायची, एकत्र राहायची. त्या गावगाड्यात गुण्या गोविंदाला राहणाऱ्या माणसांमध्ये जातीयतेचं विष पेरलं. ते या शिंदे फडणवीसांनी रंगारंगांचं विष पेरलं. काय म्हणाले फडणवीस? 2-3 दिवसांपूर्वी म्हणाले, ते म्हणतात की राहुल गांधीजींच्या हातात लाल पुस्तक होतं कारण तो अर्बन नक्सलाचा रंग आहे. लाल पुस्तक माहितीये ते लाल पुस्तक कशाचं होतं? हे माझ्याकडे आहे. हे लाल पुस्तक आहे माझ्या हातात. कशाचं पुस्तक आहे? हे पुस्तक आहे या देशामध्ये शिक्षण कसं घ्यावं, घर कसं घ्यावं, जागा कशी घ्यावी, बांधकाम कसं करावं, नोकरी कशी मागावी, प्रमोशन कसं मागावं, अपघाताचा विमा कसा मागावा, शेतीचा सातबारा कसा भरावा, जगावं कसं, मरावं कसं, पुरावं कसं, या प्रत्येक गोष्टीचा कायदा सांगणारं हे पुस्तक म्हणजे भारतीय संविधान. या संविधानाला नक्सली ठरवतात देवेंद्र फडणवीस. या संविधानाला या लाल रंगामुळे, अरे पण रक्ताचा रंग पण लालच असतो ना. आणि ज्या श्री गणेशाचं नाव आपण घेतो आणि सांगतो ओम गम गणपते नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभं निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा, किंवा अथर्व शीर्षामध्ये सांगताना जे आपण म्हणतो त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव केवलं कर्तासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं. हे जे म्हटलं असतं ना त्यांना, अबे तुमच्यापेक्षा ना लय कडवा हिंदुत्वावर माझ्यात भरलेला आहे. तुम्ही काय सांगता? पण आम्हाला तुमच्यासारखं नाटक करायची गरज पडत नाही. बाटगा अधिक कडवा असतो, ओरिजिनलला सांगायची गरज पडत नाही. ओरिजिनल असतात. अरे राजे हो,
आमच्याकडे गणपतीतलं चांगलं गाणं आहे. कसा गणपतीचा गोंडा बघा, चौरंगी लालबा वटाग ग, चौरंगी लालबा वटाग. आता गणपतीचा गोंडा चौरंगी लालबा होता म्हटलं काय तुम्ही त्याला नक्सली म्हणाल? मग तुम्ही गणपतीच्या त्या गाण्याला नक्षलवादाचं गाणं म्हणाल? देवेंद्र फडणवीसजी या पुस्तकाला नक्सली ठरवत, हे पुस्तक हातात ज्याच्या आहे त्याला नक्सली ठरवत. तुम्ही या नुसत्या संविधानाचा अपमान केला नाही तर हे संविधान लिहिणाऱ्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाविकास आघाडीचं सरकार गरजेचं आहे. कारण या लोकांनी महापुरुषांचा अपमान केला. 10 वर्षापूर्वी इथे नरेंद्र मोदी आले आणि म्हणाले की हिंदू मिलला आम्ही बाबासाहेबांचं स्मारक उभं करू. कुदळ मारून गेले, 10 वर्षात एक वीट उभी केली नाही. अरबी समुद्रात आम्ही छत्रपती शिवरायांचं स्मारक उभं करू. छत्रपती शिवरायांचं स्मारक गायब आहे. कोकणामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला. आणि काय सांगतात शिंदे साहेब? एकनाथ शिंदे म्हणाले ताशी 45 किलोमीटर वेगानं वारं वाहत होतं. आधी माहित नव्हतं का तुला? माहित नव्हतं की समुद्रकिनारी वाऱ्याचा वेग किती असतो? बरं, ताशी 45 किलोमीटर वेगानं वारं वाहतंय म्हटल्यावर त्या किनाऱ्यावर एवढी मोठी नारळाची झाडं आहेत, झाडं पडायला पाहिजेत ना? अहो झाडं सोडा, झाडावरचं एक नारळ पडलं नाही झालं. पण छत्रपती शिवरायांचा पुतळा कसा काय पडतो? तो नुसता पुतळा पडत नाही तर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं पडणं म्हणजे तुम्ही आमच्या महाराष्ट्राच्या अस्मिता पायदळी तुडवणं आहे. तुम्ही आमची अस्मिता पायदळी तुडवणं. छत्रपती शिवरायांच्या पायाशी जाऊन एकनाथ शिंदेनी खोटी शपथ घेतली. तुम्हाला वाटत असेल की ताई तुम्ही दादा भुसेवर का बोलत नाही? शंभर बोलत नाही. आपला स्टाईल आहे, आपला स्टाईल आहे. प्याद्यांना आपण धरतच नाही, आपण वजीर धरतो. कारण ज्याने गद्दारी करायला या सगळ्यांना भाग पाडलं आणि जे ईडीच्या भीतीने गेले, मला सांगा माझ्यावर का बरं नाही पडत ईडीची धाड? हायची नाही ना कुछ अपने पास. अपने पास क्या है? आमच्या सारख्या प्रामाणिक लोकांकडे जपायला, खानदानी लोकांकडे जपायला दोनच गोष्टी असतात. एक आमचे इमान आणि दुसरी आमची आबरू. आम्ही आमची आबरू जीवापाड जपतो, आम्ही आमचं इमान जीवापाड जपतो. पण इमान विकून खाल्लेली माणसं, जी माणसं सातत्यानं, म्हणजे दादा भुसेच्या बद्दल एक किस्सा तर आदित्य दादा सांगतात की अक्षरशः बोलताना असं पोटातलं पाणी ढवळू दिलं नाही पठ्ठ्याने आणि तिकडे जाऊन लगेच गद्दारी करून घेतात. बरं काय असा झेंडा लावला बरं? तुमच्याचकडे सगळं तुमच्याकडे. म्हणजे ट्यूबलाईटची एजन्सी तुमच्याचकडे, सिमेंटची एजन्सी तुमच्याचकडे. काय इथं समजा काही एखादा कोको कोला घ्यायचा असेल त्याची एजन्सी तुमच्याचकडे, पेप्सीची एजन्सी तुमच्याकडे, फ्रीजची एजन्सी तुमच्याकडे. काय अहो चुना पुढील गायछापची एजन्सी बी ह्यांच्याचकडे. दुसऱ्याने काय खायचंच नाही, दुसऱ्याने काय जगायचंच नाही. सब माल अंदर कार्यक्रम. छत्रपती शिवरायांचा अपमानाचा जर बदला घ्यायचा असेल तर दादा हो किती नंबरला? 2 नंबरच्या धंदे करणाऱ्या लोकांना धडा शिकवायचा असेल 1 नंबरचं बटन. आणि हे 1 नंबरचं बटन दाबताना माया हो, दादा हो, नीट विचार करायचा. त्यांनी आता लय जाहिराती विराती केल्या बरं का. मला सांगा, माय बापाच्या इमानदारीनं तुम्ही तुमच्या बहिणीची लग्न लावून दिली, आपल्या आईपतीप्रमाणे लावून दिली, थाटावाटात लावून दिली. 2 लाख खर्च केला, 5 लाख खर्च केला, 10 लाख खर्च केला. लग्नाच्या मांडवात बहिणीला तुम्ही जेव्हा काय कुकर दिला, मिक्सर दिला, फ्रीज दिलं, टीव्ही दिलं, सोफा दिला, खुर्ची दिली, त्याच्यासोबत बॅनर लावला का? लाडक्या बहिणीच्या लग्नात 5 लाख खर्च केले, लाडक्या बहिणीच्या लग्नाला 10 लाख रुपये केला का बॅनर? नाही. कधीतरी तुमचा भाऊ तुम्हाला भेटायला आला नाही आणि भाऊ भेटायला आला आणि भावानं कुरवडी आणली, पापडी आणली, लोणचं आणलं, आहे की नाही? कधी कधी डाळ आणला, काय ज्वारी आणली, बाजरी आणली. असेच तुम्ही बोलला असाल, दादाची लय गडगड चालली रे, आणि पोराची बी बघ ट्युशनची फीस भरायची. दादाने इकडे तिकडे बघत असेच 5-10 हजार रुपये तुमच्या हातात घातले.
दादानं जाऊन बस स्टँडला बॅनर लावला का लावला नाही? तो खरा दादा आहे आपला, तो आपला खरा भाऊ आहे. त्याला बहिणीच्या नात्याचा मान कळतो, त्याला बहिणीच्या नात्याचा सन्मान कळतो. ह्यांना बहिणीचं नातं बितं काही कळत नाही, यांना फक्त मतांची वोट बँक कळते आणि म्हणून ऍडव्हर्टाईज करतात, प्रत्येक गोष्टी जाहिरात करतात. अरे पण जाहिरात कुणाची असते आम्ही वारंवार म्हणतोय, आम्ही वारंवार सांगतोय की तुम्ही टीव्ही बघता, नेटफ्लिक्स बघता, अमेझॉन बघता, काय वाटतं ते मोबाईल स्क्रोल करता, लय जाहिराती बघता. आणि जाहिरात पुस्तकाची येते का, जाहिरात तुपाची येते का, बदामाची येते का, मनुक्याची येते का, सुकामेवाची येते का, योगाची येते का, कीर्तनाची येते का, पंचकर्माची येते का, वेदकर्माची येते का? नाही. जाहिरात कशाची येते? जंगली रवी पे आओ ना महाराज. जाहिरात कशाची येते? खूप जने जंगल बैठेंगे, 3 यार हाथ में और बैक पैक को सोना. जाहिरात कशाची येते? बोलो जुबा. जाहिरात वाईट गोष्टींची असते, जाहिरात वाईट गोष्टींची असते. शिंदे फडणवीस वाईट विचारांचे आहेत म्हणून त्यांना जाहिरात करावी लागते. आजोबांना म्हटलं वातावरण कसं आहे, ते म्हटले वातावरण लय भारी आहे ताई, पण पैशाचा पूर आहे. हो, इथंच नाही, सगळीकडे पैशाचा पूर आहे. पण या वेळेला महाराष्ट्राच्या जनतेनं ठरवलंय, दाबून पैसे घ्यायचे आणि दणकवून मशाल मारायचे. पैसे काय तुमच्या माझे आहेत, पैसे आपल्याच कष्टाचे आहेत. कशाला घाबरायचे आपण पैशाला, आपलेच पैसे आहेत. जायचं ईव्हीएम मशीनला आणि ईव्हीएम मशीनचं बटन दाबताना लक्षात आणायचं डाळीचा भाव किती झालाय, एवढा वाढ नाही, दाब मशालीचं बटन. तेल किती ना वाढलंय, दाब मशालीचं बटन. आपल्या सोयाबीनला भाव देत नाही, दाब मशालीचं बटन. आपल्या लेकरांना ड्रगच्या नादाला लावतो, दाब मशालीचं बटन. असं कुरकुरू मशाल चालवायची. आत्या मालेगावात इथून आली, तिकडून आली, तिकडून मी आली तर मशालच पेटी उघडली की मशालच का करायचं हे? कारण महाविकास आघाडीने ठरवलं की आम्ही महालक्ष्मी समृद्धी योजनेअंतर्गत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ते महिना 3000 तर देऊच हो, पण त्याच्या जाहिराती करणार नाही. आम्ही जाहिरात करत बसणार नाही त्याची, आम्ही ते तर देऊच देऊ, पण सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राच्या लेकी बाळींना सुरक्षितता मिळाली पाहिजे यासाठी आम्ही. आज सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांची बॅग तपासली, काल पण बॅग तपासली. मीडियावाल्या हो तुमच्यासाठी खुरक चला घ्या, त्यांना अजून पंचलाईन मिळाली नसेल तर तुम्हाला दिली पाहिजे. काल बॅग तपासली, आज बॅग तपासली. आज तर साहेब म्हणले बाबा तुम्हाला एवढ्या बॅगा तपासायचा नाद आहे तर मी माझी 2 माणसं कमी करतो, माझे कपडे धुण्याचं बी काम आणि माझ्या बॅगा उचलण्याचं बी काम तुम्हीच करून टाका. लक्षात घ्या, निवडणूक आयोगाने आमच्या बॅगा तपासण्याला मनाई नाही. त्यांनी आमच्या बॅगा तपासाव्यात, त्यांनी आम्हाला वाहन परवाने विचारावेत, त्यांनी सगळं करावं. पण हे सगळं करताना ते फक्त उद्धव ठाकरेंचंच का? कशासाठी? काय नॅरेटिव्ह सेट करायचंय तुम्हाला? काय तुम्हाला दाखवायचंय? तुम्हाला हे दाखवायचंय का की आम्ही तुमच्या नेत्याची बॅग चेक करू शकतो, तर आम्ही तुमच्यावर तर कुठली केस टाकून तुम्हाला अडकवू शकतो? तुम्ही दबाव निर्माण करू पाहताय, तुम्ही घबराटीचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करताय. पण तुमच्या या घबराटीच्या वातावरणाला आम्ही भीक घालत नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की उद्धव साहेबांची किंवा आमच्यापैकी कुठल्याही, जे आम्ही सभा घेतोय, राज्यभर फिरतोय, आमच्या कुणाच्याही बॅगा तुम्ही तपासाव्या, पण आमच्या बॅगा तपासत असताना तुम्ही शिंदे फडणवीस पवारांच्या बॅगा कधी तपासल्या? तर त्यांच्यातला HD व्हिडिओ स्पेशालिस्ट तो किरीट सोमय्या, व्हिडिओ आले होते ना काहीतरी लय चांगले तो HD व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या म्हणतोय की लोकसभेला आता तारखेला एकनाथ शिंदेचा सुद्धा एकनाथ शिंदेची बॅग जेव्हा तुम्ही तपासली तेव्हा तुम्ही 50 प्रकारचा मीडिया तिथे नेला, जाणीवपूर्वक एक फार्स केला आणि फार्स करून दाखवलं की बघा बघा बॅग तपासली. पण ते तुम्ही लोकसभेला केलं. उद्धव साहेबांची बॅग तपासताना एकही मीडिया तिकडे नव्हता. जे व्हिडिओ आले ते व्हिडिओ उद्धव साहेबांनी स्वतः रेकॉर्ड केलेले होते. गेली 10 दिवस शिंदे फडणवीस पवार राज्यभर फिरत आहेत
पण 10 दिवसात त्यांची एकदाही बॅग तपासली जात नाही. याचा अर्थ मुख्यमंत्री पदावरच्या एका अत्यंत प्रतिष्ठित आणि कोरोना काळात काम केलेल्या जगभरात लोकप्रिय ठरलेल्या व्यक्तीचं ठरवून प्रतिमा हनन करण्याचा हा प्रयत्न भाजपाकडून होत आहे. मात्र उद्धव साहेबांवर प्रेम करणारी महाराष्ट्रातली जनता तुमचा हा गलिच्छ प्रकार अजिबात सहन करून घेणार नाही आणि ते तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणारही नाही. दादा हो, या दडपशाहीच्या विरोधातच आपल्याला उभं राहायचं आहे आणि म्हणूनच ही दडपशाही जर मोडून काढायची असेल तर मतदान प्रक्रियेत आपल्या सगळ्यांना सहभागी व्हावं लागेल. मग त्यांनी काही अजून काही चंगूमंगू गोष्टी केल्या. काही अपक्ष उभे करायचे, 10-20 अपक्ष उभे करायचे. मग अमुक एका समूहाचं मतदान असेल तर त्याच समूहातनं 10 उभे करा, या समूहातनं 5 उभे करा, त्या समूहातनं 5 उभे करा, त्यांना 22 लाख रुपये देऊन काहीतरी करा. ही जी नाटकं असतात ही मत आडवा आणि मत जिरवाची नाटकं असतात. हे मत आडवा आणि मत जिरवाचं जे राजकारण आहे ते राजकारण तुम्हाला सगळ्यांना कळलं पाहिजे. तुमच्या निकालावर हे अवलंबून आहे की मालेगावची जनता गद्दारांना साथ देते की मालेगावची जनता इमानदारीवर भरोसा करून इमानदार माणसाच्या सोबत उभी राहते. राजे हो, तुमच्या समोर असणारा उमेदवार त्याच्या नुसत्या नावात हिरे नाही तर तो अस्सल हिरा आहे. आणि या अस्सल हिऱ्याला स्वर्गीय भाऊसाहेब हिरे यांची दैदिप्यमान परंपरा आणि वारसा लाभलेला आहे. हा एक प्रचंड मोठा दैदिप्यमान वारसा ज्या कुटुंबाला लाभलेला आहे त्या कुटुंबातून अद्वय आबा या मालेगावसाठी एक फार मोठं आव्हान पेलू इच्छितात आणि ते आव्हान पेलताना त्यांनी एवढ्या संकटांचा सामना केला तरी सुद्धा त्या संकटांसमोर ते अजिबात झुकले नाही. त्या संकटांचा सामना करत त्यांनी ठामपणे सांगितलं की काहीही झालं तरी मी तुम्हाला पराभवाची धूळ चाकल्याशिवाय राहणार नाही. आता जबाबदारी आपली आहे की त्यांचा प्रत्येक शब्द खरा करून दाखवायचा आणि म्हणून येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला मशालीला भरघोस मताने विजयी करायचंय. 23 तारखेला गुलाल खेळायला मी तुमच्यासोबत येणार आहे. त्यामुळे निशाणी नीट लक्षात ठेवायची. चंद्र किती असतात रे? सूर्य, पृथ्वी, है की नाही? जन्म किती वेळा मिळतो? एकदा. आणि ईव्हीएम चं बटन किती नंबरला आहे? 1 नंबरला आहे. आणि चिन्ह काय आहे? काय चिन्ह आहे? काय चिन्ह आहे? मागच्या हो काय चिन्ह आहे? लढणार आणि फिरणार. महाराष्ट्रात मशाल पेटणार, ताकदीनं मशाल पेटूया आणि आजोबांना या 23 तारखेला विजयी करूया. आणि हो, माझ्या बोलण्याने जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील, वाईट वगैरे वाटलं असेल तर त्याला माझा नाईलाज आहे. हम तो ऐसेच है. काय करायचं ते घ्या करून. कुणाच्याही काय बापी बिपी असल्या काही भानगडीत पडत नाही. आम्ही ठाकरेंचे शिलेदार आहोत. माझ्या प्रत्येक शब्दावर ठाम राहते, थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय ताईसाहेब, धन्यवाद. आपण मालेगावकरांकडून जी अपेक्षा व्यक्त केली